आपण अनेक वेळा राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली अशा प्रकारचं वक्तव्य करतो। खरं म्हणजे ज्यावेळी एखादा ज्येष्ठ नेता आपल्यातनं ते निघून जातात, अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं असतं, त्यावेळी त्यांच्या निधनाने त्यांची कमतरता जाणवते, ती पोकळी नसते। पण ज्यावेळी अजितदादांसारखा एक व्यक्ती जो राजकीय क्षेत्रामध्ये स्थिरावलेला आहे, ज्यांनी राजकीय क्षेत्राला वेगवेगळ्या पद्धतीनं पादांकरात केलं आहे, ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व नेतृत्व निर्माण केलं आहे आणि ज्या व्यक्तीकडे समाज आणि संपूर्ण क्षेत्र भविष्याच्या दृष्टीनं पाहत आहे, असा व्यक्ती ज्यावेळेस निघून जातो त्यावेळी खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झाली हा जो शब्द आहे, त्या शब्दाची व्याख्या काय आहे हे आपल्याला लक्षात येते। कारण तो असा क्षण असतो की ज्यावेळी आपल्याला लगेच लक्षात येतं की आता अशा प्रकारचे अजितदादा दुसरे होऊ शकत नाही। त्यामुळे ही जी पोकळी आहे ही पोकळी भरून काढणं हे अत्यंत कठीण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांचं अकस्मात निधन हा आपल्या सर्वांकरता एक धक्का देखील त्या ठिकाणी आहेच। खरं म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये, जनतेमध्ये जात असताना, प्रसार माध्यमांमध्ये, जाहीर कार्यक्रमांमध्ये, अधिवेशन चालू झाल्यानंतर अजितदादांचं अस्तित्व हे सगळीकडे ठळकपणे जाणवायचं। कारण आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक गोष्ट ही शिस्तीत झाली पाहिजे अशा पद्धतीनं सातत्याने अजितदादांचं त्या ठिकाणी म्हणणं असायचं आणि सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा नेता अशा पद्धतीनं त्यांची ख्याती होती। कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती हे काव्यवचन खरं म्हणजे अजितदादांच्या जीवनाकडे आपण बघितलं तर आपल्याला ते सत्य वाटतं। कारण अखंड जीवनामध्ये कार्यमग्न असलेले अजितदादा, प्रत्येक क्षणाचा नीट उपयोग करणारे अजितदादा, कुठलीही गोष्ट नियोजन केल्याशिवाय न करणारे अजितदादा, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की राजकारणामध्ये खूप विरळ आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर त्यांचा आणि आमचा दोघांचाही जन्म 22 जुलैचा। दादा माझ्यापेक्षा 11 वर्ष मोठे होते, खऱ्या अर्थानं माझे दादाच होते आणि मला असं वाटतं की गेल्या जवळपास 1 दशकापेक्षा जास्त काळ, ते तर सोबत कदाचित उशिरा आले आमच्या, पण 1 दशकापेक्षा जास्त काळ अतिशय आमची जवळीक होती, अतिशय चांगली मैत्री होती। त्याच्या आधी देखील आमची, कारण मी 99 साली आलो, त्यानंतर दादांची ओळख झाली, संबंध आणले। पण मी असं म्हणेन की साधारण 2014 नंतर एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं। मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याच वेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्क माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं।